नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळा जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमेश आप्पा कराड यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं, तुमच्याकडे लक्ष आहे असं सांगितलं. पण या गोष्टीचा अनेकांना मिरच्या लागल्या. अनेक कार्यक्रम चालू असतानाच कुठंतरी आग लागलेलं दिसत होतं. मित्रहो, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करणारे, कायम आयुष्यभर संघर्ष आणि संघर्ष करणारे संघर्ष योद्धा, ज्यांच्या पुतळ्याचं लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामीण विकास मंत्री गोरे, तसंच पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण झाले. एक दृष्ट लागण्यासारखा सुरेख नियोजन असलेला कार्यक्रम. आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रमेश आप्पा कराड यांच्या कार्याचं कौतुक करताना म्हणाले की आप्पा, तुम्ही रेणापूर मतदारसंघाची सेवा करता, म्हणजे गोपीनाथराव मुंडेंची सेवा करता. आमचं तुमच्याकडं पूर्ण लक्ष आहे. ऐका नेमकं ते काय म्हणाले. आणि म्हणून रमेश आप्पा, तुम्ही चिंता करू नका. मुंडे साहेबांच्या रेणापूरचं तुम्ही नेतृत्व करताय. आता हा लातूर ग्रामीण जिल्हा झालेला आहे, त्यामुळे तुमच्याकडे आमचं विशेष लक्षच राहणार आहे. कारण तुमच्या मतदारसंघाची सेवा केली तर आमच्या मुंडे साहेबांची सेवा केल्याचं आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यय येणार आहे. आणि म्हणून आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्या ज्या आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आणि रमेश कराड यांनी सुद्धा यावेळा विविध विकास कामाच्या मागण्या मांडल्या असता त्यांनी त्या तात्काळ मंजूर केल्या. आणि रमेश आप्पा, तुम्ही निश्चिंत राहा अशा प्रकारची ग्वाही दिली. या संदर्भात जेव्हा भाषण करत असताना प्रास्ताविकामध्ये रमेश कराड म्हणाले की रेणापूर विधानसभा मतदारसंघ हा गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ, आणि या मतदारसंघात निवडणूक लढवणं म्हणजे पाकिस्तानमध्ये भारतीयांनी जाऊन काम करणं. तर लगेच हे बोलताच काही जण संधी साधू वाट पाहत होते आणि याची अनेकांना मिरच्या लागल्या. आणि हे आग लागलेलं सोशल मीडियावर, त्यांच्या पार्श्वभागाला आग लागलेलं सोशल मीडियावर बघायला मिळालं. पण मित्रहो, आज अत्यंत सुरेख नियोजन, प्रचंड उपस्थिती, कार्यकर्त्याचा सन्मान, आणि हे करत असताना लोकांना न्याय मिळाला पाहिजे. लातूरला जे एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा प्रश्न जे मी आत्ता सोडवतोय, लातूर जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवतोय, आणि रमेश कराड यांनी ज्या विविध मागण्या केल्या, मान्य केल्या, त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. आणि याचबरोबर रेल्वे बोगी प्रकल्पात आतापर्यंत 1000 लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळात 10,000 लोकांना रोजगार मिळणार. आबाबाबा, किती मोठी आग. मिरच्या निस्ता ठसका लागावा असं चित्र. आणि हे सांगत असताना जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी सूचना केल्या की लक्षात ठेवा, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. अशा प्रकारे अनेकांच्या झोपा उडाल्या, अनेकांना धसका बसला. या कार्यक्रमाला माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा होते. त्यांनी सुद्धा रमेश कराड यांच्या कार्याचं कौतुक केलं. व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर, इथं उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री संजयजी बनसोडे, आणि ज्यांना कायम मी नामदेव पायरी म्हणतो, ते औशाचे दुसऱ्यांदा निवडून आलेले आपले आमदार अभिमन्यूजी पवार,
आदरणीय बसवराज पाटील साहेब, आदरणीय कवेकर पाटील साहेब, विक्रमजी काळे, गोविंदांना, पाशा पटेल साहेब, माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे ज्यांना नामदेवाची पायरी म्हटले, ते काही जणांच्या दृष्टिकोनातून धारीतील शुक्राचार्य होते आहेत. ठीक आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यावेळा त्यांनी सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांनी लातूरच्या विविध विकास प्रकल्पाला गती दिली जाईल अशा प्रकारचं सांगितलं. धनुभाऊंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आजूबाजूच्या दोघांना सांगा. आता धनुभाऊ तुम्ही माझे जुने मित्र आहात, तुम्हाला माझा खिसा कधी मी झाकून ठेवलाय असं नाही. खिसा मोकळाच आहे, पाहिजे तेवढा, म्हणजे मोकळा म्हणजे उघडाच आहे, त्यामुळे पाहिजे तेवढा हात घाला आणि काढून घ्या, कोण तुम्हाला नाही म्हटले. त्यामुळे एवढं वरपर्यंत तक्रार कशाला न्यायची मला काही कळालं नाही. नक्की आज आपल्या लातूरचे जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील ते 100% देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण मिळून सोडवू. तेवढी ताकद त्यांनी आम्हाला, सर्व आमदार असतील, मंत्री म्हणून मी आज काम करतोय, मी असेल किंवा माझे सहकारी असतील, आम्हाला सर्वांना तेवढी ताकद देवेंद्रजींनी नक्की दिली आहे. त्यामुळे नक्कीच जे काही पुढचं आपलं नियोजन आहे या जिल्ह्याच्या विकासाचं, आज मुंडे साहेबांनी रेणापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, असे इथून आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे नक्कीच त्या मतदारसंघावर पण आम्ही सर्वजण आपणा बरोबर घेऊन लक्ष देऊन जास्तीत जास्त विकास कामं तिथं कशी पूर्णत्वाकडे नेता येतील हा प्रयत्न करू. यावेळा ग्रामीण विकास मंत्री गोरे आणि पंकजाताई मुंडे यांचीही भाषणं झाली. मुख्यमंत्र्यांनी अनेक 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 आठवणी सांगितल्या. नेता कसा असावा, विरोधी पक्ष नेता कसा असावा, हे सर्व सांगत असताना ते काय काय म्हटले ते ऐका. तर मित्र हो, लातूरमध्ये एक नूतन भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील यांनी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केली आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आमदार रमेश कराड यांनी जे गावागावातून काय रमेश आप्पा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, काय अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे, अशा प्रकारच्या घोषणा देत माता भगिनी युवक पुरुष शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लातूर शहराच्या नव्हे मराठवाड्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं नोंद व्हावा अशा प्रकारचा आजचा हा दृष्ट लागण्यासारखा देखणा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमाचं सर्व होत असताना काही जण स्लिप ऑफ टंगचं बघून मिरची लागली. काही जणाला रमेश आप्पा कराड म्हणाले की लातूरचा विजय म्हणजे हे पाकिस्तानात हिंदुस्थानचा झेंडा लावण्यासारखा आहे. त्यांनी कुण्या व्यक्तीला, लोकाला किंवा मतदाराला नाही, देशमुख कंपनीनं त्या भागामध्ये एक छुपी दहशत निर्माण केली आणि ते दहशत मुक्त रेणापूर मतदारसंघ आणि त्याचबरोबर लातूर शहर म्हणजे लातूर तालुक्यातील सुद्धा मतदारांनी खूप चांगल्या प्रकारचं साथ दिली. अशा प्रकारची भूमिका मांडली. अत्यंत सुरेख, दृष्ट लागण्यासारखा, डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याही वतीनं विविध विकास कामाचा शुभारंभ झाला. तर मित्र हो, पहा, ऐका मराठवाडा नेता यूट्यूब, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.